दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट. लवकर निर्णय घेऊ असं दोघांनी आश्वासन दिल्याची ठाकरेंची माहिती. वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची भूमिका काय? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. विदर्भ हा महाराष्ट्राचाच, वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होणार नाही, ठाकरेंनी सुनावलं. विधानभवनात झालेल्या राडा प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल विधानसभेत सादर. सर्जेराव टकले, नितीन देशमुखांना 2 दिवसांच्या कारावासाची शिफारस. पावसाळी अधिवेशनात दोघांमध्ये झाला होता राडा. मुंबईत महायुतीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास मलिकांमुळे अडथळा. मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही. मलिकांच्या नावाला तीव्र विरोधाच्या भूमिकेवर भाजप ठाम. रवी राणांच्या घरी 4 ते 5 बिबटे पोसण्यासाठी ठेवा. बिबट्या पाळण्याच्या वक्तव्याचा वडेट्टीवारांकडून समाचार. तर परवानगी मिळाली तर 10 बिबटे पोसू शकतो, रवी राणांचं प्रत्युत्तर. तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. तपोवन परिसरातील एकही वृक्ष तोडू नये आणि वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेश. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात काँग्रेसच्या NSUI संघटनेचा मोर्चा. पोलिसांनी मोर्चा अडवल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय 5 RDX बॉम्बने उडवून देण्याची धमकी. धमकीच्या मेलमुळे खळबळ. मुंडे कुटुंबीय गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून गोपीनाथ मुंडेंना आदरांजली. पंकजा आणि धनंजय मुंडेंना अश्रू अनावर. राज्यात मायक्रोसॉफ्टची मोठी गुंतवणूक. सीएम फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यात चर्चा. 45,000 लोकांना मिळणार रोजगार. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन. लातूर इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास. मुख्यमंत्र्यांनी घेतली कुटुंबियांची भेट. आणि अंदमानच्या वीर सावरकरांच्या पुतळ्याचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते अनावरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मंगेशकर कुटुंबही उपस्थित. सागरा प्राण तळमळला या गीताला 115 वर्ष पूर्ण.